बाबांना सुद्धा माझ्या आईने सुद्धा गोड अंगाई ऐकवली नसेल. पोरी, अगं पोरी, थट्टा नसून तुझ्या गोड गोड गड्यांची प्रशंसा आहे. अगं खरं तर तुझ्या कर्तृत्वाने मी भारावून गेलो. छाती अभिमानाने वर येते आणि नकळत डोळे अश्रूंची वाट मोकळी होते. एवढी प्रशंसा करून मला कारभारीच्या झाडावर चढवू नका. नाहीतर खरंच मी तुमच्यावर राखवेन. कधीही बोलणार नाही तुमच्याशी, सांगून ठेवते तुम्हाला. अगं पोरी, ही प्रशंसा असून माझी लक्ष्मी गेल्यानंतर अगं हे घर घर नव्हतं, वाढवंत होतंय. आणि याच वाढवंटात नंदनवन बनवून त्यात वात्सल्याचं नंदादीप जळत होते. ते फक्त तुझ्यामुळे. आता तरी बंद करा तुमच्या स्तुतिस्मरणांची पोवाड. नाहीतर मी मुळीच बोलणार नाही तुमच्याशी. खरंच मी राखीन तुमच्यावर. बरं बरं पोरी, अगं संतांची काही वार्ता कळली काय? नाही, आतापर्यंत तर काही नाही. अगं त्याची फार चिंता वाटते का मला. वन भटकतो आहे तो नोकरीसाठी. अगं त्याच्या नशिबात या विधात्यानं काय लिहिलं आहे? बाबा, विधात्यानं माझ्या नशिबात मुख्या माटकाचं खापरच लिहिलंय. असं म्हणतास होतं काहीतरी तुम्ही असं बोलू नका. खरं सांगू मी तुम्हाला, तो परमेश्वर आहे ना, कदाचित तुमची याद नसेल. अगं साईडलो ना. परीक्षा, अगं वहिनी कसली परीक्षा? प्रत्येक परीक्षेत मॅरिट घेऊन गुणवत्तेनं पास झालं. परंतु या देशातील भ्रष्टाचारी कोबळलेल्या लोकशाहीनं मला नापास केलं. साले हरामखोर खुदू अजून माझ्या पांगड्या जीवनाचा मजाक उडवतात. सज्जनाचा बुरका बांधलेला प्रत्येक माणूस रावण आहे, रावण. अरे पण असं झुटतोय, सविस्तर सांग ना. बाबा, सविस्तर सांगूनही काय करणार आहात? पाया पडून विनंती करणार आहात की लाचार होऊन माझ्यासाठी नोकरीची भीक माग? अरे तुझ्या स्वतःसाठी मी सिद्ध करायला तयार आहे. काही फायदा होणार नाही बाबा. हॅलो नको. ओय गौरी माता, हॅलो नको बाबा. हे जग खूप समोर गेलाय. या जगामध्ये कुणाला कुणाच्या सुख दुःखाची काही पर्वा नाही. जो तो आपल्या नादात गुंग आहे. बाबा, कदाचित तुम्ही त्यांच्याजवळ गेले तर लातेच्या डोकडानं कुत्र्यासारखं ढकलण्यात येईल. काहीतरीच बोलू नका तुम्ही. खरं सांगू मी तुम्हाला, या देशातील माणुसकी जिवंत आहे. माणुसकी वहिनी, जराशी जर माणुसकी जिवंत असती ना तर नोकरीच्या दारातून असा
सरस्वतीचा मान तरी कसला. बाबा बहिणी, हे जग सरस्वतीचं नाही तर लक्ष्मीचं आहे, लक्ष्मीचं. आणि या लक्ष्मीने सरस्वतीचं अस्तित्व नाहीस केलंय बाबा. हा तुमचा नुसता भ्रम आहे. हे बघा, हा तुम्ही तुमच्या नोकरीचा योग्य पर्याय निवडण्यामध्ये चुकला. हा असा अपेक्षाने खचून जाण्यापेक्षा जिद्दीने आणि चिकाटीने उभे राहा. एक दिवस येईल नक्कीच तुमच्या मागे धावून येईल. नाही बहिणी, नोकरी रुपी ग्रुप जलाचा पाठपुरावा करता करता थकलोय आणि वहिनी वहिनी धावण्याची उमेदही संपली का थकलोय आता. यापुढे उपाशी गेलो तरी चालेल, नोकरीच्या मागे धावणार नाही. नाही बाबा. नाही रे संतू नाही, या जीवनातून थकून जाऊ नकोस. रात्री माग दिवस येतोय याची काळजी घे. होईल बाबा, या शांतनूच्या जीवनाचा मुस्कान होईल. आयुष्याची अंधारी वाट संपेल संपेल बाबा. आणि पडला असेल प्रकाशाची वाट संपून पडला असेल मृत्यूच्या दारात. संतू, अरे असा आत्महत्या विचार करू नकोस रे. आणि स्वतःचा आत्मविश्वास जागवण्यासाठी, अरे जागव म्हणजे दिसेल तुला. आता काय आत्मविश्वास जागवायचा. नोकरीच्या अवाढव्य पहाडाची झुंज देण्याची उम्मीद संपली आहे बाबा आता. पण भाऊजी, हा असाच अवाढव्य पहाडाचे एक लहानसा जरा नेहमी घेत असतो. आणि खरं सांगू, त्यावरच तो जरा आपल्या अस्तित्वाची लकेर मात्र ओढत असतो. आलंय ना लक्षात तुमच्या? काही फायदा होणार नाही देवी. भाऊजी, कधी करणार आहे तुम्हाला? हे बघा, मी सांगते तुम्हाला, हा तुमच्या जीवनात सुखाचे दिवस. थँक्यू आणल्याबद्दल. ओये आता पांघरा डबल टिबल पांघर नाही आला. पांघर ना बडी प्रथम आईचा नवरा. अरे अपयशाला जगून आलो जीवन जगण्यापेक्षा पहिले आलो स्वाभिमान संकटावर मात करून ओय मागून ढक्का नको लावू का आपण. शत्रूला पायचित करायचं असतं. त्याची कमजोरी पकडून ओय बापू ढक्का नको लावू का. अगं होय, बोलतो आहे संतनू बद्दल. नोकरीच्या रणांगणात पराभूत झालेल्या एका वीराबद्दल. संतनू, हेमत रघो बुद्धा, हेमत रघो. हा समजलं. अरे अपयशाने घेऊन हातबल होण्यापेक्षा हे देशमुख करायचं बिंदुवाक्य नाही. पण दादा, मी सापडलो आहे दादा निराशेच्या सागरात. तरंगतो आहे कल्पनांच्या लाटावर.
पण नाही तरणू शकलो दादा. अर्थानुक्ती शक्तीला दुबळून फेकलो आहे ओसरलेल्या किनाऱ्यावर. म्हणून म्हणून एवढ्याच हात मारलास. अरे वेड्या, अरे ह्याच कोसाल किनाऱ्यावर तुला जेवण तयार करायचे. अरे हातात प्रयत्नाचा परीस घेऊन तुला तुझ्या आयुष्याचं सोनं करायचं आहे. अरे पायाने चालण्यापेक्षा डोक्याने चाललं चांगलं आहे. आणि नंतर बघ तुझ्या मागे नक्की येत जावे. नक्की दादा, दादा तुझ्या मुखातील उद्गार म्हणजे निपचित पडलेल्या जीवाला उत्साहित आणि प्रेरित करणारे आहेत दादा. हे अमृत रसायन आहेत दादा. अपयशावर विजय मिळवणारे आझाद शत्रू आहेत दादा. पप्पा कसं पाहिजे अरे कसं बघतोस का? अरे अपयशाची गाडी काढली असून हे सगळा प्रकाश शोधण्यात तयार हो. राणसाहेब भूक लागलेली आहे. बघा जेवणाला काहीतरी. स्वयंपाक तयार आहे. चला जेवायला. चला. मामांची